ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता मार्केटमध्ये गेलेली सायली प्रतिमाला शोधून प्रतिमाला कशी सुभेदारांच्या घरी घेऊन येते. ज्यावेळेस सायली ही प्रतिमाचा हात धरून दरवाजात येते त्यावेळेस आता पूर्ण आजीने प्रतिमाला बघताच आता पूर्ण आजीचे डोळे ओलेचिंब होऊन भरल्या डोळ्यांनी पापण्या टवकरात लगेच पूर्ण आजी कशी प्रतिमाला बघते आणि पळतच येऊन पूर्ण आजी कशी प्रतिमाला मिठी मारते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्याचबरोबर आता सायलीने प्रतिमाला घेऊन येत पूर्ण आजीला अजून एक दोन साक्षात्कार होताना आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर सायली ही सुभेदारांच्या घरात प्रतिमाला घेऊन विराज आणि प्रतिमाची कशी हृदयस्पर्शी भेट घडून आणते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता दिवाळीची सुभेदारांच्या घरात मोठी धूमधडाक्यात धामधूम चाललेली असते. पण त्याच वेळेस त्या आनंदामध्ये अर्जुनने एक विरजण टाकलेले असते आणि सायलीच्या आनंदासाठी अर्जुनने कोर्टामध्ये मधुभाऊंना एक दिवस बाहेर येण्याची परवानगी काढून आता अर्जुनने डायरेक्ट सुभेदारी घरात आणलेले असते. मधुभाऊला बघताच आता सायलीला खूप मोठा आनंद झालेला असतो आणि भरल्या डोळ्यांनी पळतच सायलीने आता मधुभाऊंना मिठी मारलेली असते. जगातील सर्वात सुंदर आणि मोठे गिफ्ट आता अर्जुन सरांनी आपल्याला दिल्याचे सायलीच्या लक्षात आलेले असते. ज्या मधुभाऊंसोबत आपल्याला नीट बोलताही येणार नसते आणि त्यांना भेटताही येणार नसते, पण अर्जुनने आज मधुभाऊंना आपल्या समोर आणून मधुभाऊंची भेट घडवल्याचे आता सायलीला मोठा आनंद झालेला असतो. पण आता पूर्ण आजीचा चेहरा मात्र पडलेला असतो, कारण अर्जुनने आपल्या घरात खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला आणले अशी आता पूर्ण आजीची समजूत झालेली असते. आणि त्यामुळे आता आपल्या घरात पवित्र आणि खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला थारा नाही आणि मी त्यांच्यासोबत बोलणारही नाही आणि हे खूप वाईट घडल्याचे आता पूर्ण आजीने अर्जुनला सांगितलेले असते. पण आता सायलीने पूर्ण आजीला सांगितलेले असते की प्रतिमा आत्या या शहरात आहे आणि त्या आपल्या घरी एक ना एक दिवस नक्कीच येणार असा तुम्हाला जसा दृढ विश्वास आहे पूर्णाजी, तसेच माझे मधुभाऊ हे निर्दोष आहेत, त्यांनी खून केलेला नाही एवढाच तुमच्या एवढा माझा दृढ विश्वास असल्याचे आता सायलीने पूर्ण आजीला सांगितलेले असते. त्याचबरोबर आता इकडे पूर्ण आजी तिच्या बेडरूममध्ये जाऊन विचार करू लागते. पूर्ण आजी म्हणते की सायली कधी खोटं बोलणार नाही आणि एवढ्या विश्वासाने जर सायली ही आपल्याला मधुभाऊ निर्दोष असल्याचे सांगते तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण आता लगेचच सायलीने प्रतिमाची आठवण काढून दिल्यामुळे प्रतिमाची आता पूर्ण आजीला आठवण येऊ लागते आणि लगेचच पूर्ण आजी ही प्रतिमाच्या फोटोसमोर येते आणि म्हणते की प्रतिमा, मी तुला दिलेले वचन पूर्ण करू शकले नाही आणि तुझ्या तन्वीला मी माझी नात सून बनवू शकले नाही याची मला खूप खंत वाटते आणि जेव्हा तू मला भेटशील तेव्हा मग मी तुला काय उत्तर देऊ आणि कोणत्या तोंडाने मी तुझ्यासमोर येऊ असा आता पूर्ण आजीने विचार केलेला असतो. आणि आता पूर्ण आजी प्रतिमाच्या आठवणीत हरवून गेलेली असते. त्यानंतर पूर्ण आजीचे एक मन म्हणते की नाही, आपल्याला काहीही करून प्रतिमाला दिलेले वचन पाळावंच लागेल. आणि आता अर्जुन हा सायलीच्या अगदी जाळ्यात अटकला गेलाय. एका खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला सायलीसाठी तो आपल्या घरात घेऊन आला. उद्या तू काहीही करायला मागे पुढे बघणार नाही, तेव्हा काहीही करून मला आता सायली आणि अर्जुनला वेगळे करायलाच हवे आणि माझ्या तन्वीला माझी नात सून म्हणून घरी आणायलाच हवे असा आता पूर्ण आजीने विचार केलेला असतो. इकडे आता सायली सुद्धा तिच्या बेडरूममध्ये आलेली असते. पण त्याच वेळेस कुसुम ही सायलीला फोन करून सांगते की अगं सायली, तू जशी असेल तशी आत्ताच्या आत्ता माझ्या घरी म्हणजे आश्रमामध्ये निघून ये. सायली म्हणते काय झालं कुसुमताई, एवढं का तातडीने मला तू बोलावतेस. कुसुम म्हणते की अगं खूप मोठ्या सत्याचा उलगडा झाला आहे. सायली म्हणते काय, तर कुसुम म्हणते की अगं मी आपल्या आश्रमामध्ये ज्या बाईला आणले त्या बाईचे नाव कविताताई आहे. पण मला आत्ता आठवलं की ती कविताताई आणि तुमच्या घरातील मी जो फोटो बघितला ना त्यामधील त्या फोटोतील बाई आणि आमच्या घरी आलेल्या कविताताई ह्या अगदी सारख्या आहेत. म्हणजे मला असं वाटतंय की यांना झाकावं आणि त्यांना काढावं. तेव्हा तू काहीही विचार न करता ताबडतोब माझ्या घरी निघून ये आणि मग तुला खऱ्या सत्याची जाणीव होईल. तेव्हा आता सायलीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो.
तेव्हा सायली विचार करते की कुसुम ज्या बाईला आश्रमात घेऊन आली आणि तिला जी कविताताई असे म्हणते की ती बाई प्रतिमाच आहे की काय, असा विचार करून लगेचच आता सायली तिची बॅग घेऊन आता कुसुमच्या घरी निघायला तयार झालेली असते. पण तेवढ्यात सायलीच्या डोक्यात विचार येतो की आता कोणते कारण सांगावे, आणि जर आपण कुसुमताईंच्या घरी चाललो तर आता आपल्याला आई किंवा पूर्णाजी जाऊ देणार नाही. तेव्हा लगेचच सायली विचार करून खाली येते आणि कल्पनाला सांगते की आई, मी मार्केटमधून जरा जाऊन येते, आपली भाजी संपली आहे ना. लगेच ताबडतोब ती भाजी घेऊन माघारी येते. तर आता कल्पनाने सुद्धा सायलीला परवानगी दिलेली असते आणि सायली लगेचच आता कुसुमच्या घरी जाण्यासाठी निघते. ताबडतोब आता कोणताही विचार न करता सायली ही अखेर कुसुमच्या आश्रमात आलेली असते. घराच्या दरवाजात येताच आता सायली ही कुसुम आणि प्रतिमाला बघते. तेव्हा लगेचच प्रतिमाला बघताच एका सेकंदात सायली ही प्रतिमाला ओळखते आणि ही कुसुमने सांगितल्याप्रमाणे कविताताई नसून प्रतिमा आत्या असल्याचे आता सायलीच्या लक्षात येते आणि लगेच सायली ही कुसुम आणि प्रतिमाच्या समोर आलेली असते. कुसुम म्हणते की बघितलं का सायली, या कविता आत्यानी तुमच्या घरातील फोटो अगदी सारखा आहे. तेव्हा सायली म्हणते की हो कुसुमताई, तू जे सांगितलं होतं ना तेच सत्य आहे आणि या आमच्याच प्रतिमा आत्या आहेत. तर लगेचच कुसुम म्हणते की पण सायली, ह्या तर त्यांचे नाव कविता ताई सांगतात, मग त्या प्रतिमा आत्या कशा. तेव्हा आता सायलीला सुद्धा मोठा अचंबा वाटलेला असतो. तर आता प्रतिमाला बोलता येत नसल्यामुळे त्यांचे दोघींचे हे काय चाललं हे प्रतिमाला समजत नसतं. पण आता इकडे प्रतिमाला बोलता येत नसल्यामुळे सायलीला कोणताच फारसा उलगडा होत नसतो. या कविता ताई आहेत का प्रतिमा आत्या, या आता कोड्यात सायली पडलेली असते. पण सायली कुसुमला म्हणते की अगं, तू म्हणतेस या कविताताई आहेत पण या तर प्रतिमा आत्या आहे. तेव्हा यांना काहीही करून आता मला माझ्या घरी न्यायलाच हवं आणि जेव्हा मी यांना पूर्ण आजीसमोर नेईल तेव्हाच खऱ्या सत्याचा उलगडा होईल. तर कुसुम म्हणते बरोबर आहे तुझं सायली, आणि लगेचच सायली ही आता प्रतिमाला घेऊन आता सुभेदारांच्या घराकडे निघलेले असते. पण त्याच वेळेस मात्र सायली विचार करते की आता ही आनंदाची बातमी आपण अगोदर आईला सांगावी असे म्हणत आता सायली लगेचच कल्पनाला फोन करून प्रतिमा आत्या भेटल्याचे सांगते. तेव्हा आता कल्पनाला तिसरा मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो. तर सायली विचार करते की पण आई, मला माझं एक तुम्ही लक्षात घ्या, आता त्यांचं नाव कविताताई सांगतायत आणि आपल्या फोटोतील त्या प्रतिमा आत्या आणि आत्ताच्या या प्रतिमा आत्या यांच्यामध्ये मला खूप फरक जाणवतोय, पण चेहरा अगदी जसाची तसाच आहे. तेव्हा कल्पना म्हणते की सायली, तू त्यांना ताबडतोब आपल्या घरी घेऊन ये. तर आता लगेचच इकडे सायली ही प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या घरी येण्यासाठी निघते. इकडे आता ती दुसरी तिसरी कुणी नसून प्रतिमाच असणार अशी आता कल्पनाची खात्री होऊन पळतच आता कल्पना पूर्ण आजीला सर्व हकीकत सांगते. तेव्हा पूर्ण आजीला सुद्धा आता प्रतिमाला बघण्याची खूप इच्छा झालेली असते आणि लगेच इकडे सायली ही प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या दरवाजात येते. तेव्हा आता ओढणीने तोंड झाकलेली त्या प्रतिमाला बघताच आता पूर्ण आजीच्या डोळ्यात पाणी आलेले असते आणि ओल्या चिंब डोळ्यांनी पापण्या टवकारात पूर्ण आजी ही प्रतिमाला बघते आणि ही आपलीच प्रतिमा असल्याची खात्री होताच पळतच आता येऊन पूर्ण आजी आणि प्रतिमा दोघीही कशी एकमेकींना कडकडून भेटतात. आणि सायलीमुळेच आपल्याला आपली प्रतिमा मिळाल्याचे सत्य जेव्हा पूर्ण आजीच्या लक्षात येते तेव्हा आता पूर्ण आजी कसा सायलीचा स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.